आपलं कॉलेजचं फर्स्ट इयर आणि स्पेशली ही फ्रेशर्स पार्टी लाईफ टाइम लक्षात राहील नाही. पण करायचं काय तिकडे जाऊन? बॉडी शो आहे. हा? अरे शरीर सौष्ठव सम्राट काय भाई, चान्स मिळालाय तर डान्स मार. पोरगी विरगी पटव जरा, प्रेमाच्या आखाड्यात पडणारे जोर लाव ना भाई. मी कसं विचारू मुलीला? अरे मी शिकवतो ना. उभा राहा. समज समज ही मुलगी आहे. ही मुलगीच आहे. रोमांस के बादशाह ने क्या सिखाया है? क्या शिकाय? नाही 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 नाही. नाही, प्रेमाने प्रेमाने. हे जमतंय. जमतंय 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 जमतंय. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की. धवल, आयुष्यात मी फक्त दोनच शब्द शिकलोय, कबड्डी आणि कबड्डी. हो बाबा, हो क्युटी. पण क्याच आहे तू? कधीपासून वाट बघते तुझ्या फोनची. शो विनीत, आपलं ठरलं होतं ना की माझ्या फ्रेशर्स पार्टीचा ड्रेस आपण दोघांनी एकत्र ठरवायचा. कुठल्या कलरचा घेऊ? रेड? यू मीन वाईन रेड और स्ट्रॉबेरी कलर? ओके ओके ओके, डन. स्ट्रॉबेरी कलर. प्लीज, आय कॅन कॅरी एव्हरी पॅटर्न. आय एम अ गर्ल फ्रॉम सिटी, नॉट फ्रॉम सम गाव की कुटी. ओके ओके बाबा बेबी, बाय बाय. बाय बाय. रेंज नाही मिळत आहे. हा, इथे मिळते. बाय. तुलाच आउट ऑफ कव्हरेज करते की नाही बघ. कळेल अशा भाषेत बोल ना, हे डोसक्याच्या वरून चालले माझ्या. बरं बरं बरं, सोपं सोपं. भाई हा, हे सोपं आहे, हे सोपं आहे. नाही नाही, पुढे करायचं पुढे. उभा राहा, नीट उभा राहा. हे हे, ए, विचारायचंय, मारायचं नाही. हे, तुम ऑक्सीजन हो और मैं डबल हाइड्रोजन. हमारी केमिस्ट्री बिल्कुल पानी की तरह है. भाई बोल, फक्त बोल तू. पाण्यासारख्या मुली अशा वाहत येतील. अरे हसी तो फसी मधला एकदम हिट अँड फिट डायलॉग आहे. काय म्हणवा? हो. इथं मी फसलोय. फुकाची हाळमारी झाली नुसती. एक तरी ते पार्टनर शोधा, मग स्वतः बरोबर तिला घेऊन पण जा. माझ्याकडून नाही होणार हे. अरे या निमित्ताने नवीन मित्र बनतात. मित्र एका दिवसापुरते मित्र, आणि नंतर कोण कुत्र पण विचारणार नसेल तर मला नको असे मित्र अजिबात. मी चाललो इकडून. बरं, कसले अरे मित्र दुसऱ्या- मित्र बनवताय तुम्ही? हे असं कसं? कबड्डी 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 मनवा 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 मनवा. सॉरी, तू माझी पार्टनर असेल का? कबूतर जा जा जा, पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दे. ला ला ला. काय इनोसंट दिसायचा यार सलमान. सलमान सोड, हा आपलं चंकी बांडे बघ काय करतोय. काय आज काही स्पेशल का? कोण माझ्याशी बोलतोयस का? नाही, ते पाठच्या कटरीना केफची. तुझ्याशीच बोलतोय. नॉनसेन्स. माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा स्पेशल असतो. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. अच्छा, मग रोज एकदाच मारतोस, आज का 10 वेळा मारतोयस? काय दिवो जिओ जिओ कारण लेक्चर झाल्यावर मी एका इंटरव्ह्यूला जाणार आहे. इंटरव्ह्यू? अरे इथे आम्ही अजून आमच्या बेंचवर सेट नाही झालो आणि तू लाईव्ह सेट करायला निघालायस. ए बाळा, मी इंटरव्ह्यू द्यायला नाही, घ्यायला चाललोय. ओके, म्हणजे सूडच घ्यायला चाललायस तू? हो. मी कोणाचा सूड वगैरे घ्यायला नाही चाललोय, तर मी माझी पार्टनर निवडण्यासाठी इंटरव्ह्यू घ्यायला चाललोय. पार्टनर निवडण्यासाठी इंटरव्ह्यू? कसं आहे बाळा, मी एक क्रायटेरियाची लिस्ट बनवली.
ह्या क्रायटेरियात जी मुलगी बसेल तीच माझी फ्रेशर्स पार्टीची पार्टनर असेल. भैतडच आहे. ह्याला पार्टनर पार्टीसाठी हवे का बौल्यावर चढायला हवी? सगळं सेमच आहे रे. कारण ती मुलगी त्याची पार्टनर असू दे किंवा लाईफ पार्टनर, तिला सासूरवासा भोगावाच लागणार आहे. ते तर आहे. ते जाऊ दे, तुला कोणी पार्टनर मिळाले की नाही? आपले काय, आपल्या नशिबातनं काही जातच नाही मुंबई. मला पार्टनर पण मुंबईचीच मिळाली आहे, मनवा. अरे वा, मनवा. अरे मग तर तुझं पार्टीला जाणं सेट झालंय. ते झालंय सेट, आता राहिलेलं सेट पूर्ण करू. हा? चल चल. हा. तर अशा प्रकारे उर्दू गझलेतील प्रत्येक शेर हा आपल्या जागी संपूर्ण अभिव्यक्ती असलेली एक कविताच असते. मॅडम, मे आय कम इन? इतक्या उशिरा? अरे माझी एक गझल शिकवून पण झाली. हो, माझी जगून झाली मॅडम. काय? मॅडम, माझा आत्ताच ऍक्सिडेंट झाला बाईकवर. अरे बापरे, कसं काय? मॅडम, थोडक्यासाठी वाचलो नाही तर आज विकेटच होती आपली. म्हणजे गेलोच असतो मॅडम आज मी. एवढ्या जवळून मृत्यू बघितला मॅडम, एवढ्या जवळून. म्हणजे बघा ना, चष्म्यातली काचच फुटली. तो पण फुटलाय का? हो का? हो 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 हो. तुला लागलं नाही ना फार? माहित नाही मॅडम, म्हणजे अजून चेक केलं नाही. मी आधी म्हटलं की आधी साधना मॅडमच्या लेक्चरला जा. गझल शिकवता तुम्ही मॅडम. गझल म्हणजे आयुष्य आहे मॅडम. हे आयुष्य मी कसं मिस करू? आत्ताच एक आयुष्य मिस करता करता राहिलं मॅडम. मग मी हे मी आत येऊ का मॅडम? ये ये आत ये, बस. थँक्यू मॅडम. अरे आई ग, खूप दुखतंय का? आई ग. अरे तुम्ही सगळे बघताय का नुसतं? कुणीतरी पाणी द्या ना त्याला. नाही नाही, राहू दे मॅडम, राहू दे. तुम्ही अर्ज करा. हा अर्ज करा मॅडम, तुम्ही शिकवा. हा. तर गझल हा असा. काय चाललंय? सास्त नाही ना लागलं तुला? हा, ऍक्सिडेंट झालं ना? मी शिकवतीये ना. हा, नाही ते लागले ना, त्याला बिचारायला बघत होतो केवढं लागले ते. हॅलो. बस काय भाई, लेक्चर सुरू आहे म्हणून कट केला फोन. काय प्रॉब्लेम आहे? आई नाही, प्रॉब्लेम नाही मॅडम, पण असं कानात कोणीतरी कुजबुजल्यासारखं वाटतंय मगासपासून. कुजबूज? अच्छा. कोणीतरी फोनवर बोलतंय, मला माहितीच नव्हतं. असं असं तुम्ही सांगा, मी ऐकतो. हॅलो. मॅडम, मी ते चष्मा स्पेअर मी नेहमी आणतो, असा तुटला वगैरे तर. ते नाही विचारत आहे तुला. कुणाचा फोन सुरू आहे? कुणाचा फोन सुरू आहे? लेक्चर चालू असताना फोन रिसीव्ह का केलास? तुला पाण्यात जायला हवाय का तुझा फोन? नाही मॅडम. पहा, हे कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये शिक्षणाची दीक्षा आणि चुकीला शिक्षाही मिळणार. पण सर, ती जाणीव करून द्यायला आणखीन बरेच पर्याय आहेत ना. म्हणजे त्याच्यासाठी फ्रेशर्स पार्टी कॅन्सल करायची काहीच गरज नाहीये ना सर. अच्छा, काय करू मी त्याच्याऐवजी? त्या मुलीने दिलेली रिटर्न कंप्लेंट फाडून टाकू आणि तुम्ही जो पार्टीमध्ये थिल्लरपणा कराल तो बघत बसू? नाही नाही सर, असं काहीच होणार नाही सर, प्रॉमिस. नाही, पण झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तू घेणार आहेस जबाबदारी?